होतं म्हणलं जेवण नंतर करू आधी माझ्या जातीला मला बोलून येऊ द्या. तुमच्या चौघामुळेच गोंधळ व्हायला यार. ते मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आरडत येत नाही. सगळं शांत मैदान भरलंय. नजरपुरा नाहीत के लोक बसलेत. तुम्ही 4 जणांनी नुसता आरडा लावला. येऊ द्या त्यांना पुढे विचारलं तेवढं 4 जणांना जाऊ द्या. येऊ द्या त्याला पुढे येऊन द्या. घ्या त्यांना बॅरिकेडच्या आतून जाऊ द्या. तेवढ्यामुळं काय आलं एवढा मोठा गोंधळ. बाकीचे शांत बसले तुमचे. चल चल पटपट आता तुम्ही 4 जण चल या पुढं. नाही तर बस खाली जागा. तुमच्यामुळं मागच्या लोक आरडाले. कळतंय का तुम्हाला काय. या समोर या द्यार काढून त्यांना चौघाला पुढं. त्या चौघाला तुमच्या पाठीमागच्या द्या काढून इकडे पुढं. हां बस करा आता. जागर खाली बसा आता. खाली बसा खाली. आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपचे ऐका. ज्यांना जागा नाहीत नसू द्या. आहे त्या जागेवर शांत उभा राहा. जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका. आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे आहे. आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. माग यायचं आणि पुढे यायचं. आपण आज बहाणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियमाने आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे. आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवलंय. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार. शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो. आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज एक शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना
आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं चाललं इमानात. ते हे सोडत वाटतं ते पंखे. हे कोणत्या गावात येते. आपला तिसरा मुद्दा आहे, स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून, आत्ता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आलता का तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून? नाही, कोण नाही म्हणलं. कळालं होतं ना, आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही, त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून. 10 वाजता सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंडवर बैठक आहे म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हाय ना तर जेवले का विचारतो का नाही? मी लांबून का होणार काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे. मी बारीक, मला उलटून दिलं मी खाली पडतो. त्याच्यामुळे मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं, म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं जाऊ आपण. तिथं गेलो ता पण सगळे पोरं झोपले होते. म्हणलं मी आलेलं कळलं ना, सगळं उठते ना, झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला का, तर इतका एकत्र आला. बाबा डांबरीत नाही दिसली हो आम्हाला. आमचा ड्रायव्हर मग तो पट्टात दिसता ना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलाय. मी 5ला मला अचानक झोप लागली हो, गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळलं मला. मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची, ती 6:30 सभा संपली पाठ. इथं 7:15 आलो सकाळी. आणि झोपायचं का 48 घंटे झाली, झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो. असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. आणि माळदाचं लय भारी घर होत राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं, म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला? गादीन मी तुमच्या झोपत नाही, गाड्या गुद्यावरच आहे का मी. पण ते माझं शरीर साथ देणार आहो. मला अंग दुखत, वात आल्यासारखं होतं पाहिलं. त्याच्यामुळे मला गाऱ्या झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उली ती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलो वाकूनच जातोय. त्याच्यामुळे खुली झोपतो, नाही तर मी खुली झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत. तुमच्यावर तिसरी जबाबदारी आहे, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आहे, आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको, करून पळून गेला. जागेवर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं नाही, पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचा. मग तो कोणाचा असो, आपला असो नाही तर कोणाचा असो. आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणार आहेत 26 तारखेला. 6वा मुद्दा ते आहे की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा, आपले वाहन जिथे लावले तिथेच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पावचा, मग मी त्याला दाखवतो.
सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्यांनी लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय. एका जागेवर शांत बसून राहायचंय, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सगळा शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या, तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते. आता नुसतं ही म्हणत होतो तरी तिथं ठेवून एखादी. माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत नाही. उलट मला यांनी बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत, दम निघा नाही त्यांना. ते म्हणतात आता तुमच्यामुळं गार आहेत गड्या, लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही, नाही तर हे लयच वस्तात दिसते बा मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेच्या युद्धात तेवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, हे तुला आरक्षण भेटलं काय? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं? थांब ना, आम्ही काय बोलत होतो तिकडे, काय बसले ते 7-8 लाख लोक कशा बसले तिथं? आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा. गण होता तेच सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे. आणि छोट्या मोठ्या 2-4 पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. कोणती कोण आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे, मराठी एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला. आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पडला? पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे आहे ना बाहेर. बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा वा. याला म्हणतात मराठ्याचे पोरं. सगळे भिड एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला. गाडीतली गादी पेटली होती, 2-3 पाणी ओतलं, ओढून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एकाने एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवलं, ते इजून गेला आपोआप. मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही. इथून पाठीमाग लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडवू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा जगाला कळू द्या.
लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपलेच पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुन्हा एका मागे एक घ्या. पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आधीच जाऊन थांबू नका ना. एका मागे एक थांबा ना. माया माग रती कोणीच नाही राहिलं. आपण इकडं गेला ना तुम्ही पुढं तसं मागा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलतच नाही मला पक्क माहिती. आणि मी बी नमुना असा आहे मी तुम्हाला सोडित नाही मरुस्त राहता. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिली पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायची. यांच्या वळवळ्याच बंद करतो. फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा. अरे त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस शांततेत आरक्षण आणून द्यायचंय. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळ तर मराठी ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही. आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतात आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन. आता सगळं मुंबईच सांगत येत. ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाहीत कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात. एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार. तुम्ही फक्त माग हटू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला दिलेल्याचे त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार. पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना. रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय. सगळे मुंबईकडे जाणार आहेत. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा. त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे. आपण या ठिकाणावर बसलो. हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त ही एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर
किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हाणला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा म्हणायचं, आम्हाला नाही माहित. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागलं का पॅन्ट्रीलाच धरून खाली बसायचं, जाग्यावर हालूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडीत उचलून फेकायचा पोलीस बांधवाचे. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा आपण काय ठेका नाही घातला, ते बाकीच्या कोण आहे ते तिकडे बघ म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडं कुठं एका नदीत नेऊन सोडून द्या. आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. प्रश्न आमचा आमच्या एरियापुरता आहे. जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचा आंदोलक गाडी पशी बसलेला आहे, ते गाडीचे पुरतात. त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला, तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे गाड्या लावायच्यात, शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच. त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं, सगळ्याला माहिती आहे, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती आहे, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो, शिष्टमंडळाला चर्चा करतो, तर गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून ठेवा. त्यांचं आपलं पटलं तर पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊन दे, पनवेलमध्ये देऊन दे, वाशीत देऊन दे, कुठं दे. तू म्हणला पुलावर उभा राहून देतो तरी पाहिजे. कुठं आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो, तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून तुम्ही, तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेल्यातच जमाय तिच्यात. आपले मायबाप आणखीन मागून यायचे, आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जातात. त्यांची चर्चा काय आहे, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचं हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. त्यावर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणे तू घरी जा माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय, अंधारात करून, अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजाड्यात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच ठेवायचा आहे. आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, बँकेत आपण जाऊ सगळे दमादम. आता तब्येतील काळजीच व्हायना, मला काय ताठ लागले म्हणजे गाऱ्यांना. गारा बेकार आहे बाबा तुमच्या तिकडचा. बा 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 भयान मग टंगडच उचला ना रात्री एक गारातल्या बेकार. माझ्या ताकदच नाही राहिली खरं सांगतो. मा शरीरच मला साथ द्या ना. आता नाही पहिल्यांदा नाही बरं तुम्ही डोंगर पळत चढलो असतो, पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी बुटच पायच जाय नाही. तुम्ही कोणाला विचारा, इतके पाय सुजत मग ते बुटात पायच बसणार. तेवढी ताकद असते, मला अवघड केलं असतं बा. चला
सगळ्यांना जय शिवराय. गाड्या वळून ठेवा, मी चर्चा करतो. तुम्ही त्यावर जेवण निवांत करा, पोटभर खात जा. आरक्षण घ्यायचंय, त्याच्याशिवाय माघारी नाही. धन्यवाद. जय शिवराय. ए काय सोड रे, आता तोंडात गेलं ना, मला सांगा जाय ना काही सोडायचं असल्यावर. सर्वांनी आता आपल्या गाड्या काढून घ्यायच्यात दादांचं येईपर्यंत. तो आणि एका लाईनने चलत जा, सगळे एका लाईनने चलत जा, शांततेत चला. आणि त्या घाटात दम्माने गाड्या हाणा, पुढे कोणी जाऊ नका. मला चर्चा करून येस तर पुढे जाऊ नका. सगळे सोबतच मुंबईकडे निघू. सगळे दम्माने गाड्या हाणा एकामागे एक, आणि रोडने अशा लाईनीत लावून ठेवा एकामागे एक. कोणाची मध्ये असली तर त्याचा हातपाय पडून बाजूला काढायला लावा. मी जेवण करू करणार आता. गेल्या गेल्याचा वाढलं होतं राव ते, पण म्हणलं तुम्हाला येऊन सांगा, हे येऊन बसले होते ना नमुने. त्यांचं आवड नाही, मला नाही. ते आपल्या ईद आहेत ना, ईद आयोजक त्यांना माहिती. त्यांचं भाई ना, आम्हाला काय मुंबईला जायचं, आमचं काही नाही तसं. आम्ही एवढं मोठं नाहीचं, आम्हाला फक्त मुंबईला जायचं. आम्हाला वाशीला जायचं, आधी मुंबईला जायचं. आम्हाला वाशीला जुन्या नव्याण्णव वरचं नाही, खालचं नाही, वरपून पुढं नाही. आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला काय रस्त्याने जायचं म्हणून काय, आम्हाला काही कुठं न जातो आम्ही. आमचा पहिला रस्ता कोणता तोच असेल ना. आम्ही पटकून जातो ना असा रस्ता द्या. जेवण करायचं वाढ होतं काय सांगा तुम्हाला, पण मला तुम्हाला सांगणं मला गरजेचं होतं आधी. अरे हे नसते आले ना, जेवण केलं असतं डायरेक्ट तुमच्याकडे आलं असतं. पण हे आल्यामुळे सांगणं आलं मला, कारण मी चार भीतीच्या चर्चा केलेली नाही. बुट सुद्धा काय बस. आता कोणी जर मध्ये गाडी लावली ना, एकामेकाला एकामध्ये एक लावा मला विनंती. हात जोडून सांगा सगळ्या एकामागे एक बेस्ट म्हणून. सर्वांना आता विनंती, दादांचं जेवण. नमस्कार मंडळी, मी घेऊन आलेलो आहे मनोज जरांगे पाटील यांचे सभेमधील भाषण आणि ते कशा प्रकारे बोलत आहे ऐकूयात. आणि अशाच प्रकारे अख्खी मुंबई आता सुट्टी नाही. मुंबईच्या वेशीवर विराट गर्दी म्हणून पाटलांची सभा आणि सरकार अंतरावर. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील आपले मनोगत व्यक्त करत केले आणि अशा प्रकारे बोलत होते. आपण समोर आहोत. आणि ते बोलत होते, महाराष्ट्रातून जमलेल्या सर्व मर्द मराठा आणि मावळ्यांनो, त्यांना मानाचा मुजरा आणि जय शिवराय. अशा प्रकारे ते बोलत होते. आणि आपल्या मावळ्यांना प्रांतातील आपण रात्रीचा मुक्कामाचा इशारा वेळ होतो आणि शांत चित्ताने ऐकत अशा प्रकारे ते सांगत होते आणि ते बोलत होते की महत्त्व विषयावर बोलत आहे मी. अगोदर फोन चर्चा होण्याचे काम आहे, त्याकरिता मी तुमच्याकडे आलोय. बोलत होते की जेवण करू आपण, नंतर सभेला वेळ देऊ अशी माझ्या जातीतील बोलून. आधी मी माझ्या जातीला बोलून येतोय आणि नंतर आपल्या मुंबईकडे जाण्याचा आहे आणि आपला एक शेवटचा मुक्काम राहिलेला आहे असे ते म्हणत होते. आणि वाशीचा आणि
आपला वाशीपासून मुंबईपर्यंत पायी जाऊन आपण उपोषण चालू करणार आहोत. आमरण उपोषण. आणि मी अशोक माझा मराठा समाज, अशा प्रकारे ते बोलत होते. म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे मनोगत हे त्यांनी व्यक्त केले. आणि मुंबईपर्यंत रोड कोणत्या प्रकारे गाठायचा हेही बोलत होते. अशा प्रकारे आपल्या समाजाला ते सर्व प्रकारचे आपले नियम व अटी सांगत त्यांनी आपले रूट कोणत्या प्रकारे जाणार आहोत, कोणत्या प्रकारे आपण मुक्काम करणार आहे, सर्व प्रकारे त्यांनी आपल्या स्पीचमध्ये सांगितले. आपल्या मराठा समाजाला सर्व प्रकारचे धोरण आणि नियमावली कशा प्रकारे ठेवायची आहे, सर्व प्रकारे त्यांनी जनतेला सांगितले आणि मराठा समाजाला पूर्णपणे सांगायचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये एक मुक्काम ठोकला आणि समोर त्यांनी तिथे अगोदर भाषण केले आणि आपल्या मराठा समाजाला सर्व प्रकारचे नियम आणि अटी सांगत त्यांनी आपल्या सभेचे सर्व करत. आणि अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतील. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन प्रेस करा, जेणेकरून सर्व प्रकारचे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याकरिता हे करणं आवश्यक आहे. तर धन्यवाद मंडळी.